नमस्कार. प्रभात चॅनलच्या माध्यमातून मी सुभाष सरपडवळ सांगू इच्छितो की 40 वर्षापूर्वी या इथे नुसता मातीचा ढिगारा होता. या इथे राबीट टाकलेलं असायचं. आमच्या भंडारी समाजाचे पप्पी पाटील यांनी दशरथ पडवळांना सांगितलं, अरे काय चाललं हे. दशरथ पडवळांनी प्रमोद नवलकरांना सांगितलं आणि प्रमोद नवलकर दिवाकर रावते मिळून बाळासाहेबांकडे गेले. त्यांचा सल्ला घेतला आणि हा आता जो भागोजी किरांचा पुतळा आहे हा पुतळा इथे बसवण्याचं नियोजन केलं. परंतु इथल्या काही नतद्रष्टाने तो पुतळा बसवण्यासाठी विरोध केला होता. तो विरोध मोडून काढण्यासाठी दिवाकर रावतेने परत जाऊन बाळासाहेबांना सांगितलं आणि बाळासाहेबांनी सांगितलं जर का बाळासाहेबांनी सांगितलं की जर का हा पुतळा इथे बसवू दिला नाही तर इथे जे भागोजी किराने जेवढे दिलेले दान जमिनी आहेत त्याच्यावरचे जे वास्तू आहेत ते सगळे आम्ही एका रात्रीत नामशेद करू. त्यावेळेला त्याने हरकत आलेत आणि हा पुतळा इथे बसवला. त्यावेळेला पहिले 4च लोक होते, पप्पी पाटील, दशरथ पडवळ, प्रमोद नवलकर, दिवाकर रावते आणि ह्या 4 लोकांनी मिळून भंडारी समाजाला एकत्रित केले आणि त्यावेळेला 500 रुपये काढले 40 वर्षापूर्वी. त्यातला पहिला 500 रुपये मी देणारा 1 नंबरचा मी आहे. मी सुभाष सरपडवळ. मी त्यावेळेला कमवत पण नव्हतो. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण सरपडवळ यांनी मला दिले आणि ते मी इथे दिले आणि या पुतळ्याच्या कामी आले. याचे मला अतिशय आनंद होतो आहे. आज मी पत्रकार म्हणूनही आहे आणि हे त्यांच्याच कृपेने. आमच्या भंडारी समाजाचे अनेक बांधव आहेत. या बांधवाने जागृती केली पाहिजे आपल्या भंडारी समाजासाठी आणि प्रत्येकाने याची दखल घेऊन ह्या छोट्याशा जागेचं मोठ्या जागेमध्ये विस्तार व्हायला पाहिजे असं मला वाटते. हे आमचे मांजरेकर आहेत, हे सुद्धा खूप करत असतात इथे कार्य. आमच्या अलकाताई आहेत, डॉक्टर अलकाताई नाईक, ह्यासुद्धा खूप इथे हिरिरीने भाग घेत असतात. तर तसंच सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, इथे यायला पाहिजे आणि आपापल्या घरातल्या तरुणांनाही प्रोत्साहन देऊन त्यांना इथे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आमचे पाटकर साहेब इथे समोरच आहेत. परवाच म्हणाले की इथे सर्व दिसतं ते जस्ट तरुण कुठे आहेत. पण माझं असं आहे की सर्वांना आव्हान आहे, प्रत्येकाने आपल्या तरुणांना ही गोष्ट सांगितली पाहिजे भागोजी कीर काय होते. आज ह्या इथे स्मशानभूमी, ह्या स्मशानभूमीला भागोजी किरांनी जागा दिली आणि ह्या इथे स्मशानभूमी झाली. पूर्वी इथे शिवाजी पार्क किंवा दादर विभागामध्ये स्मशानभूमी कुठलीच नव्हती. चंदनवाडीत न्यायला लागायचं त्या तिकडे इतक्या दूर आणि त्यासाठी त्यांनी इथे स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळेला इंग्रजाने विरोध केला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जर स्मशानभूमी हिंदूंसाठी बांधायची असेल तर तुम्हाला आम्हाला 9 एकर जमीन दान केली पाहिजे. भागोजी किराने कुठलाही विचार न करता स्वकष्टातले मिलकतीचे पैसे देऊन 9 एकर जमीन त्यावेळेच्या सरकारला दिली आणि इथे स्मशानभूमी हिंदूंसाठी झाली. आज सर्व धर्मीयातले लोक या इथे येतात. इथे शेवटची आपली यात्रा संपते. हा सर्वांनी संदेश प्रत्येकाला सांगायचा आहे, कारण हा कोण सांगत नाही. भागोजी किरांचं एवढंच, शिवाजी पार्क स्मशानभूमी काय, शिवाजी पार्क स्मशानभूमी, भागोजी कीर स्मशानभूमी, भागोजी किरांची स्मशानभूमी ही हक्काची आहे, आपली मराठ्यांची आहे, हिंदूंची आहे आणि भंडाऱ्यांची आहे. खरं तर हे भंडारी समाजातले भागोजी कीर आणि त्यांनी भंडारी समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदू धर्मासाठी हे केलं. एवढंच नव्हे तर पतितपावन मंदिर कोकणामध्ये रत्नागिरीला वीर सावरकरांच्या आज्ञेवरून म्हणजे त्यांच्या सूचनेवरून तिकडे पतितपावन मंदिर बांधून दिलं. सर्व धर्मीयांसाठी ते ओपन केलं, खुलं केलं. आज तिथे सर्व धर्मीय येत असतात. काहींना माहीत आहे, मांजरेकरांना माहीत आहे, आपल्या सर्वांनाही माहीत नसेल तर तुम्ही जा, माहिती करून घ्या. सहभोजन तिथे होतं सर्व धर्मीयांसाठी. एवढं बोलून मी थांबतो इथे, पण एवढा मात्र हा संदेश सर्वांपर्यंत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.